माननीय राज ठाकरे साहेबांनी जरांगे पाटील साहेब मुंबईमध्ये आंदोलनाला का आलेत याचं उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं किंवा त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारावा, ते त्याचं उत्तर देऊ शकते. असं जे काही विधान केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्यासाठी 16% आरक्षण निर्णय केलेला होता. दुर्दैवाने नंतरच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये माननीय न्यायालयामध्ये तो निर्णय रद्दबातल झाला आणि मग त्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे काही आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्यासाठी जे काही शब्द प्रयोग केले होते, जे शब्द दिले होते, त्याप्रमाणे 10% मराठा समाजाच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी आताही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की साधारणपणे 5,000 समाजाच्या उमेदवारांची अधिसंख्य पदं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माजी न्यायमूर्ती माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी समिती गठीत करण्यात आली, आपण बघितलं असेल की या समितीच्या माध्यमातून त्यांनी अथक कष्ट करून विविध भागामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन राज्याच्या बाहेरही ज्या ज्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे त्या ठिकाणी जाऊन कागदपत्रांची तपासणी करून नियम कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत, आपल्याला माहिती आहे की यापूर्वी कुणबी म्हणजेच ओबीसी हा दाखला काढण्याच्यासाठी साधारणपणे 13 कागदपत्र वैध धरण्यात येत होती. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून त्यामध्ये आणखी नवीन 10 पुरावे ग्राह्य धरण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि यामुळे लाखो पात्र लोकांना त्याचा लाभ मिळताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे त्याचे दाखले पण संबंधित लोकांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण जर बघितलं असेल तर दुसरी एक मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती की आंदोलन काळामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्या लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. यापैकी अनेक प्रकरणं मार्गी लागलेली आहेत. केसेस पाठीमागे घेणं, यापैकी पण अनेक प्रकरणं त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत, काही राहिलेली आहेत. आणि आता कालच या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की विहित कालावधीमध्ये हे सर्व प्रकरणं निकाली काढणं आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये अतिशय संवेदनशील पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे. माननीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर 10 लाखाची कर्जमर्यादा वाढ करून 15 लाख त्या ठिकाणी करण्यात आली आणि यामुळे लाखो उद्योजक त्या ठिकाणी समाजाचे निर्माण होण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत.
सारथी संस्थेच्याही माध्यमातून साधारणपणे समाजाचा अनेक उमेदवार त्या ठिकाणी MPSC असेल, UPSC असेल, या स्पर्धेच्या माध्यमातून समाजाचा टक्का त्या ठिकाणी वाढताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून ही जेवढी कामं करणं शक्य होतं तेवढी कामं त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. आणि इतरही अनेक लहान मोठे विषय समाजाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्या काळामध्ये पण आणि आताही त्या ठिकाणी शासन सकारात्मक निर्णय करतो आहे. आणि म्हणून मला वाटतं की या सर्व गोष्टींची समाजाला माहिती आहे. आणि म्हणून कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे उगाच कोणाच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. आणि म्हणून काल तुम्ही हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर या ठिकाणी मी देतो आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं की या आंदोलनामध्ये रिसोर्सेस कोण देते या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे आहे. नितेश राणेंनी तेच विधान केलं. काल संजय राऊतांनी तेच विधान केलं आणि राज ठाकरेंचं पण तेच विधान आलं. नेमका रोख कुणाकडे, कोण रिसोर्सेस पुरवतंय असं वाटतं? याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे ना. आणि मग जे कोण असतील ते त्यांचं त्या संदर्भातला निर्णय करतील. साहेब, राज ठाकरे यांचा रोख आहे ना तो शिंदेकडे यासाठी आहे की मुळात या गोष्टीला कुठे ना कुठेतरी शिंदे साहेब हवा देत आहेत असं एक त्यांना म्हणायचं हे संकेत आहेत का? मी असं काही बोलणार नाही. परंतु माझा मुद्दा एवढाच आहे की ही जी काही यादी मी आपल्यासमोर ठेवली हे प्रमुख मुद्दे आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी कार्य संपन्न झालेलं आहे. आणि ही सर्व गोष्टींची जाणीव समाजाला पण आहे. प्रत्यक्ष जे काही कामकाज झालेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही आणि एवढी सगळी यादी वाचून दाखवली, एवढी कामं झाली तुम्ही म्हणतात, मग तरी देखील मग ह्या मराठा समाजाचं काय कुठेतरी भागत नाहीये का? नाही, आताच्या घडीला जरांगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की थेट OBC मधून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, आता हे मुद्दे पुढे आलेले आहेत. या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेची या संदर्भात ते जे म्हणतात की आम्हाला OBCतूनच आरक्षण हवंय, यावर शिवसेनेची भूमिका काय? तुम्ही मला वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या संदर्भातली भूमिका स्पष्टपणे विशद केलेली आहे. मराठा समाजामध्येही अनेक लोक त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, शैक्षणिक परिस्थिती असेल, मागासलेली आहे. आपण बघितलं असेल की त्याही काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेला युद्ध पातळीवर कामाला लावून ज्या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण रद्दबातल केलं होतं. कारण त्या काळाच्या सरकारने मराठा समाज मागासलेला आहे हे माननीय न्यायालयामध्ये ते सिद्ध करू शकले नव्हते. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेंना युद्ध पातळीवर कामाला लावून त्या संदर्भातला सविस्तर डाटा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर तो ठेवण्यात पण आलेला आहे. आणि म्हणून ज्या काही बाबी आपल्याला कायद्याच्या न्यायालयाच्या चौकटीतनं आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल त्या पद्धतीने त्याही काळामध्ये प्रयत्न केले गेलेले आहेत आणि आताही केले जात आहेत. थेट प्रश्न असा आहे की OBC मधून खरं आरक्षण या संदर्भामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका आपल्या सर्वांच्या माध्यमातून समोर ठेवलेली आहे की मराठा समाजामध्ये ज्यांना या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांना ते मिळालंच पाहिजे. याबद्दल कोणाचंच दुमत असता कामा नये.
परंतु ते देत असताना इतर कोणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. परत परत याच्यामध्ये शब्दछल करण्याचा विषय निर्माण होत नाही. नाही प्रश्न असाच होतो की निकष ओबीसी लावणार कसं तुम्ही जसं म्हणताय तुम्ही म्हणताय की ज्यांना हवा असेल त्यांना मिळेल किंवा दिलं पाहिजे, त्याचा निकष कसा लावण्यात जाणार? त्यांची मागणी की सरसकट ओबीसी मधलं आरक्षण. म्हणून आताच्या घडीला मी जे काही आपल्या समोर मुद्दे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की 10% ऑलरेडी आरक्षण मराठा समाजाच्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही 16% पाठीमागच्या काळात आरक्षण रद्दबादल करण्याचा निर्णय केला आणि तिथे जे काही स्टेटमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक विंडो ओपन ठेवलेली होती की मराठा समाज मागास आहे हे तत्कालीन सरकार महाविकास आघाडीचं सिद्ध करू शकलं नव्हतं. ते सिद्ध करणं ही पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे सर्वेक्षण करून जो अहवाल आलेला आहे तो पण आपण न्यायालयामध्ये ठेवतो आणि म्हणून मला वाटतं की अतिशय स्वच्छ स्पष्ट भूमिका आहेत. कुठेही आडपडदा या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं काल एकनाथ शिंदेना अमित शहाच्या मागे फिरायला शिकवायला मात्र जरांगे पाटलांना आम्ही सर्वजण आपणही काल होते. आपण बघितलं असेल की काल अतिशय प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. त्या पद्धतीने माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जरांगे पाटील साहेबांना भेटलेलं आहे. मला वाटतं की तुम्ही जे नावं घेतायत यांच्यासारख्यांनी किती तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना सर्व गोष्टी समजत असतात. केंद्र समितीच्या दादा भुसे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जाची मर्यादा वाढवली आहे या प्रकारची सुद्धा माहिती दिलेली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत मराठा समाजासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं हे सुद्धा दादा भुसे यांनी म्हटले. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली याची सुद्धा माहिती दादा भुसे यांनी दिली. शिंदे समितीने राज्यभर फिरून कागदपत्रांची संपूर्ण तपासणी केली. एकनाथ शिंदेंनी दिलेलं 10% आरक्षण अजून सुद्धा टिकून असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत मराठा समाजाचा टक्का वाढतो याची सुद्धा माहिती दादा भुसे यांनी माध्यमाशी संवाद साधताना दिली. शासनाने केलेल्या कामाची मराठा समाजाला माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भात मराठा समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याची सुद्धा आठवण दादा भुसे यांनी करून दिलेली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं ते टिकलं अशी सुद्धा प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.